मित्रांनो नमस्कार। जसं की तुम्ही बघत आहात आपल्याजवळ कम्प्युटर्स आहेत आणि आपण ऑनलाईन जे व्हिडिओ आहेत, ऑनलाईन जे काही योजना येतात ते आपण या चॅनलवर टाकत असतो, शेतकऱ्यांसाठी असो किंवा कोणासाठी साठी असो। तर मित्रांनो आताचा जो व्हिडिओ आहे हा बिन शेतकरी जो आहे, ज्यांच्याजवळ शेती नाही, जो भूमिहीन आहे, जो जी महिला विधवा आहेत, जे अपंग आहेत, हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याजवळ शेती नाही तशासाठी। कारण 21 जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू आहेत आणि 7,000 गाव या योजनेत समाविष्ट आहेत आणि अशा लोकांना आता 36,000चा अनुदानावर 75% अनुदानावर 4 शेळ्या आणि 1 बोकड भेटणार आहेत। 4 शेळ्या आणि 1 बोकड भेटणार आहेत, असे एकूण 75% अनुदान भेटणार आहेत। म्हणजे जे भूमिहीन शेतकरी आहेत, खास प्राधान्य जे विधवा महिला आहेत आणि अपंग आहेत यांना खास प्राधान्य असणार आहेत। आणि यांच्यासाठी काय करावे लागणार तुम्हाला, म्हणजे जो जवळचा CSC सेंटर आहे तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार। काहीच लागणार नाही मित्रांनो, फक्त 100 रुपये लागणार। मी मागे 2 वर्ष अगोदर केलं होतं माझ्या गावातील 2-4 व्यक्तींचं, त्यांचं शासन झाले आणि त्यांनी 40,000 रुपये भरून 40,000 रुपये त्यांना भेटले, डिस्काउंट सुद्धा। आणि डिस्काउंट म्हणजे डिस्काउंटच समजा, आणि अनुदान सुद्धा भेटले। तर मित्रांनो, व्यवसाय करण्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहेत आपल्यासाठी। ही योजना कशामुळे, जे पोकरा आहेत, महाडीबीटी मध्ये असते पोकरामध्ये ज्यांचं नाव समाविष्ट आहे, ज्या गावांचं नाव समाविष्ट आहे, असे आता खूप गावांचे नाव समाविष्ट झाले आहेत पोकरामध्ये। म्हणजे महाडीबीटी वरून पोकरामध्ये आपण अर्ज करू शकतो। कुठेही सांगायचं पोकरामध्ये ही योजना आहेत, ऑनलाईनच्या सेंटरवर जाऊन माझ्याजवळ मी माझ्या गावातील करतो। आणि तुम्ही कुठूनही पाहत असाल महाराष्ट्रातील, तर तिथे तुम्ही एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जायचं आणि मला शेळ्या बोकडचा अर्ज करायचा आहे आणि ते पोकरामध्ये येते असं सांगायचं। पोकरामध्ये येते, 100 रुपये मिनिमम घेणार ते तुमच्याकडून, 100 ते 150 रुपये घेणार, जास्तीत जास्त 150 रुपये, पण 100 रुपये घेणार आणि तो अर्ज तुम्ही करू शकता। फक्त 100 रुपयामध्ये तुमचं काम होतंय आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय करू शकता, 1ही रुपया न लावता। 75% अनुदान, तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता। काही जे बिन शेतकरी आहेत, ज्यांच्याजवळ शेती नाही, ते बोकड शेळ्या घेऊन व्यवसाय करतात आणि चांगला नफा कमवतात। कारण बोकड शेळ्यामध्ये अधिकाधिक नफा आहे, कारण दिवसेंदिवस त्यांची मागणी वाढत आहे। ही संधी तुमच्यासाठी आहेत, प्लीज करून गमवू नका। आणि अशा तऱ्हाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मी सर्वात अगोदर हे व्हिडिओ टाकत असतो, कारण कोणालाही या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा भेटेल।